मेंढालेखा हे गाव आणि त्यातले कार्यकर्ते देवाजी हे गेली काही वर्ष तरी महाराष्ट्रात अपरिचित आहेत असा कार्यकर्ता मला शोधूनही सापडणार नाही याची खात्री आहे, कारण हे कामच इतकं वेगळ्या प्रकारचं आहे. आपण महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे यापूर्वी मोहन हिराबाई हिरालाल यांनाही हे एक पारितोषिक, त्यांनी जे मेंढालेखामध्ये प्रक्रिया सुरू केल्या विविध, त्यासाठी आपण दिलं होतं. पण त्या प्रक्रिया तिथे स्थिरावण्याचं काम आणि त्या पुढे नेण्याचं काम देवाजी आज तिथे करता आहेत. देवाजींबद्दल मी थोडक्यात एक पॅरेग्राफ वाचून दाखवते. देवाजींचा जन्म 1956 सालचा. गडचिरोली जिल्ह्यातील धानोऱ्या तालुक्यात जंगलाच्या कुशीत वसलेल्या मेंढा या लहानशा आदिवासी गावात त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. देवाजी मला सुरुवातीला असं म्हणाले की तुम्ही प्रश्नोत्तरं ठेवा ना, मी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतो. पण त्या ग्रस्तांनी सरपंच म्हणूनही काम केलेलं आहे, तेव्हा आज त्यांना आपण विनंती करणार आहोत. देवाजी, तुमच्या कामाबद्दल तुम्ही स्वतःच थोडं बोलावं असं वाटतंय. सर्वांना नमस्कार आणि आदरणीय मंच आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आणि जो पुरस्कार लेखकांचा त्याचे मी आभारी आहे. आणि मी काही जास्त बोलणार नाही आहे. कमी वेळात कसं बोलता येईल, मला बोलता पण येत नाही कारण तेवढं काही शिक्षण नाही. अंगठा बहादूरसारखा आहे आणि एकदम शेवटच्या गडचिरोली जिल्हा आणि बोलण्याचा पहिला चान्स होता. मीच म्हणालो की मी शेवट बोलेन, पण लोक का म्हणतील की आदिवासींना लोक मागच ठेवतात, असेही म्हणू शकतात. काय म्हटलं तुम्ही आधी बोला, पण ते म्हणाले मी स्पष्टीकरण देतो. त्यानंतर हे इथं आदिवासी गैर आदिवासी आणि मुंबई, दिल्ली किंवा गाव, मोहला असे भेद करू नका. येतच कुठेतरी गडबड होत आहे. आदिवासी, गैर आदिवासी, शहर आणि ग्रामीण भाग व्यवस्थेसाठी ठीक आहे की त्यातली परिस्थिती काय आहे, पण असा भेद जो आहे ना, हित मुळात हिंसा आहे. याच्यातूनच आपला हिंसेचा मूळ आहे. शिक्षित अशिक्षित, महिला पुरुष हा शब्द बरोबर वाटतो, पण मराठीमध्ये बाई आणि माणूस येतं. याचा अर्थ समजून घ्या बरं. ही जे आहे शब्दातच आम्ही बोलताना एकदम भेद करून बोलत असतो. म्हणून हा एक जे मी काही मुद्दे मांडणार आहे, जे केले तेच. ताईंनी सांगितले की प्रश्न विचारा, उत्तर आम्ही देऊ. असं नाही, प्रश्न आमचे, उत्तरही आमचे. हां, नाही तर प्रश्न तुमचे, उत्तर आमचे, असं नाही. हे आत्तापर्यंत जे विचार हे आहे, परंतु आत्ता हा जो काळ आहे हा राहिलेला नाही. प्रश्न विचारा आणि आम्ही उत्तर देऊ, हा नाही. का नाही? आम्ही तिथला थोडा वास्तववादी मी सांगतो, कारण मी गडचिरोली जिल्ह्यातून असल्यामुळे, अशिक्षित असल्यामुळे कमी वेळात मी मांडू शकत नाही. मराठीमध्ये म्हणतात ना, लहानचं काम ना लांबच लांब. पण हे शॉर्टकट मला मांडता येणार नाही आणि मांडताही आता येतो. 5 मिनिटात मी मांडू शकतो असंही मी आता तुमच्यापासून मी शिकलेलं आहे, मी शिकत आहे. कारण वक्ते कसे असतात की कमी वेळात कसं बोलतात. आणि शिक्षण असं आहे की माझा विद्यापीठ बंद विद्यापीठ नाही, माझ्या मोकाट विद्यापीठ म्हणजे निसर्ग विद्यापीठ. हां, तसा आमचा हा शिक्षण आहे की. आणि मला लिहिता पण येत नाही. पुष्कळ लोकांनी म्हणतात तुम्ही लिहा. काय आहे, लिहिण्याची काय गरज आहे? लिहिणारे भरपूर आहेत, पण वाचणारे कमी आहेत. आणि म्हणून आपण जे निसर्ग जो आपल्याला संदेश देत आहे ते मात्र आपल्या एकदम
कॉम्प्युटरमध्ये पीठ होतो. एका मिनिटामध्ये, एका सेकंदामध्ये निसर्ग कसा धक्का देतो त्यावेळेला मात्र मरेपर्यंत आठवण राहतो. मग भूकंप झाला, काही झाला, हे निसर्ग काय तो तसा देत असतो तेव्हा असतो. पण मी मेंढा गावाकडे वळतो. मी त्या गावातला लहानपणापासून तिथं मी जन्म घेतलेला आहे. कयोपेढीपासून आहेत, मला पण माहिती नाही. आणि तिथं मी राहत मी जास्त शिकलं नाही, पण माझं काम जास्त जर पहिले असेल तर माझं ऐकण्याचं काम. म्हणून मी पूर्ण लोकांचं ऐकीन आणि माझे मुद्दा मांडेन. दुसरं काम आहे माझ्या पाहण्याचा, तिसरा आहे माझ्या बोलण्याचा. हा असा क्रमवार असतो. मी ऐकत होतो लहानपणापासून त्या गावातच राहून. आदिवासींमधला आदिवासी म्हणतात, आदिवासी मला समजत नाही, कोणाला म्हणतात ना कोणाला नाही म्हणत हे मला माहिती नाही. त्यानंतर की त्या गावामध्ये राहत असताना मी लहानपणापासून तिथे असतो. आमचे गावातले आई वडील आणखी महिला पुरुष बुजुर्ग लोक असे फुलपॅन्टवाले गावात आले की आम्ही जंगलात पडून जात होतो. सगळेच पडून जात होते आणि त्यांच्या मागं मी पडून जात होतो. मागं वळून पाहिला तर माणसं दिसत होते, पण वर्दीने मात्र फरक होता. आज इथं वर्दीला लोक भेटतात. इथं एक खाकी कपडावाला बंदूकदारी आला की तुमच्या मनं बदलते. वर्दी हा भीती दाखवतो. आम्ही वर्दीलाच भीत होतो. आणि कदाचित लोक एक गावात आले असे फुलपॅन्टवाले आणि पडायला वेळच नाही मिळाला तर घरामध्ये लपून जायच्या आणि कधी कधी लोकांसोबत चर्चा करायच्या. आमच्या आहे आदिवासीच्या भाषा जो आहे कोया भाषा म्हणतात, आता गोंड म्हणून ओळखल्या जातात. आणि मराठी, हिंदी, इंग्लिश हे तर कळतच नाही, समजतच नाही. आदिवासी लोक का बोलतात तर या सुशिक्षितांना कळत नाही, आणि सुशिक्षितवाले मराठी, हिंदी, इंग्लिश बोलतील त्यांना कळत नाही. आणि त्याच्यामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन, शहरी लोकांचा दृष्टिकोन जो आहे, ग्रामीण भागातले लोक गरिबी, अशिक्षित, अडाणी आणि त्यांच्या रहनसहन बरोबर नाही म्हणून त्यांना सुधरवायच्या. का सुधरवायच्या माहीत नाही, पण सुधरवायच्या. तर ग्रामीण भागातले लोक आम्ही जे गावात राहून बाहेरील लोकांचा जो असा होता, शहरातले लोक दिल्ली, मुंबई, नागपूर, पुणे, गडचिरोली सगळ्यात जास्त शिकलेले लोक आहेत आणि समजदार आहेत, खूप श्रीमंत लोक आहेत, खूप बुद्धिवान लोक आहेत आणि खूप सुधारलेले लोक आहेत. असे हे समाज जो आहे ना, येतं भिंत तयार करत आहे. आणि सुधारलेले आणि ग्रामीण भागातले मागासलेले निकष काय, तेही अभ्यासातून हे आलेलं आहे. त्यांनी म्हणलं की अभ्यास हा विचार, तुम्हाला मला की विचार करणे काय आहे हे ते आम्ही समजून घेत होतो. दुसरा प्रश्न येतो, लहानपणापासून ऐकतो, देव, धर्म, संस्कृती, समाज, पंच, सरकार, हे संस्था. आत्ता आम्हाला कळायला लागले की संस्था, संस्थाही माहीत नव्हतं ना, संघटनाही माहीत नव्हतं. पण देव धर्म प्रत्येक गावामध्ये आहे. काय आहे हे, स्त्री पुरुष असा जे असतो ते काय आहे. आम्ही त्या गावात लहान होतो की आपण म्हणतो ना की गुलाम म्हणजे काहीच माहिती नव्हता. गुलाम कशाला म्हणतात, काही वस्तू आहे का गुलाम, हे कळत नव्हतं. गुलाम माहीतच नाही. दुसरं जो आहे ते तर समाजामध्ये जात पंचायत आपण मांडले होते. त्याचे जात पंचायत, अनेक जाती, अनेक पंथ, अनेक संप्रदाय, अनेक पार्टी, अनेक अधिकारी, हे ऐकायला मिळाला. परंतु तेही समजलं नाही काय आहे त्याचा विचार, कारण की तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. गडचिरोली जो आता जिल्हा झालेला आहे तिथं 30 किलोमीटरवर बुजुर्ग लोक पोहोचलेले नव्हते. आमच्या गाव आणि आम्ही त्याच्या पलीकडे काही नाही. आदिवासी समाज जो तुटला आहे की हा शेती करणारा समाज नाही, नंतरच्या काळात शेतीकडे आलेला आहे. जंगलाच्या सानिध्यात राहून जीवन जगणारा समाज आहे. कित्येक दुष्काळ पडलेले होते, पण 20-25 किलोमीटरवर तिथले लोक मजुरीला गेले नाही, उपाशी तर मेले नाही, चोरी तर केले नाही, भीक तर मागले नाही, पण जगले. ही पद्धत आतापर्यंत पाहायला मला मिळाली नाही. पण खूप इथे वाटत होता
की बाहेरच्या लोकांच्या, की कारण आम्हाला भाषा जो आहे ना हे समजत नव्हतं. मराठी पण मला बोलता येत नाही, तुम्ही मराठी तज्ज्ञ आहे, माझा शब्द बरोबर निघत नाही. हिंदी तर अजिबात नाही, इंग्लिश तर बिलकुल नाही, नाहीच नाही. तुम्ही इंग्लिश बोलाल तर कधी कधी मला बोलायला लावतात इंग्लिशमध्ये, मोठमोठ्या बैठकामध्ये इंग्लिश टू इंग्लिश, माझ्या गोंडी टू गोंडी. भाषा जो आहे ना, आपल्या मातृभाषेत जेव्हा बोलतो त्यावेळेला उत्साहाने बोलतो, आणि दुसऱ्याच्या उसनं घेतलेला भाषा जी असते ना, याच्यात तोडाचा का बोलतो आपल्यालाच कळत नाही तर लोकांना का कळणार. पण इम्प्रेशन टाकण्यासाठी काहीतरी बोलतो. म्हणजे ही पद्धत आता मी शिकत आहे, मी अजून माझं शिक्षण पूर्ण नाही. आणि दुसरा जो आहे ते तर आता आपण समोर कसं गेलो बघा. आता सरकार नावाची सरकार जो आहे ना, सरकार फार मोठं असते, पण आमचा समज बघा गावात राहणाऱ्या लोकांचा. सरकार सरकार म्हणजे काय. आता सुशिक्षित लोक म्हणले की त्यांना दबाव टाकतात, आदिवासींना वेगवेगळे लोकांनी, गावातल्या लोकसुद्धा सरकार आहे आणि कोर्ट कचेरी आहेत, वकील आहेत, जजमेंट आहेत, सगळं आहे. ते तुम्ही झगडले की कोर्टात केस होतात. आम्हाला कोर्टच पाहिलं नाही आणि वकील बिन पाहिलं नाही. बुजुर्ग लोक म्हणतात कोर्टाच्या समोरून शहाण्या लोकांनी जाऊ नये असं सांगतात. ते काय आहे माहिती नाही. दुसरं आहे की हे जंगल जो होता, जल जंगल जमीन, ही त्या आदिवासी लोकांचा जीवन जगण्याचा आधार आहे आणि जंगल म्हणजे आई आहे. आणि ब्रिटिशच्या राज होतात त्यावेळेला मनमोकळेपणाने ते लोक गरजेपुरता वापरत होते आणि त्यांना अडचण नव्हता. आणि त्यावेळेला ब्रिटिश कालीन याच्यामध्ये सगळ्यांनी म्हणतात की गुलाम होतो, गुलाम होतो. कोण म्हणते गुलाम होतो. आदिवासी लोक का म्हणतात आम्ही गुलाम नव्हतो, स्वातंत्र्य, स्वावलंबी, शांतता जीवन जगत होतो. कधी ब्रिटिश कालीन. स्वराज्य मिळाल्यानंतर बघा, देश स्वतंत्र आणि गाव गुलाम, सबको करो सलाम. चपरासी आला हुजूर महाराज, गारड आला हुजूर महाराज, पोलीस आला हुजूर महाराज, पटवारी आला हुजूर महाराज. हे काय गडबड आहे बघा. त्रास दिला का आम्हाला समजलं नाही. मग काय की आल्यानंतर काय झालं की हे जे जल जंगल जमीन याच्यावरच जास्त झाला. आता जंगल कोणाचा राहिला. जंगल सरकारी, जमीन सरकारी, रस्ता सरकारी, पाणी सरकारी, शाळा सरकारी, सब सरकारी. तुम्ही भिकारी हां मागत राहा. म्हणजे ही जी परिस्थिती आली तेव्हा ते विचार करायला लागले. आता जे विचार वेद जो आहे हा विचार केव्हा येतो, जेव्हा ठोकर लागतो तेव्हा लोक विचार करायला लागतात. तसा हा विचार करायला लागला. काय गडबड झाला तर त्यामध्ये खूप प्रयत्न करण्यात आला. काही लोकांच्या संघटनाही तिकडे होते, मोर्चे निघत होते. त्याच्याने काही उपाय जमलं नाही. तिकडे आमचा राजे लालसामसाहेब महाराज होता. जमीदारी नष्ट झाल्यावर त्यांनी खूप लोकांना जागृत करायला लागले. लोक हजारो संख्येने त्याच्या दूरदूरून भाषण आलं. त्याचा भाषण असा कडक सरकार विरोधात, टाळ्या भरपूर. पण गावात गेल्यावर बिमारी तेच, दुसरी नाही. असा प्रकारे होत होता. अनेक तिथं हे झाल्या की पण आदिवासी लोकांना काहीही त्याच्यात उपाय सापडला नाही. मग ते विचार करत राहिले. ते का करायचं. आता झाला, संपलं. जंगल गेला, जमीन गेला, सर्व गेला. आता काय सरकार मायबाप जो करील तो सरकार. असा जे प्रश्न येत होता त्यावेळेला आम्ही विचार करत होतो सरकार कुठे आहे, कसं आहे, छोटा आहे, मोठा आहे, लाल आहे, सफेद आहे, कुठे आहे. मग म्हणे की नाही दिल्ली आणि मुंबईला सरकार. दिल्ली मुंबई. मुंबईला तर आम्ही जाऊ शकत नाही, गडचिरोलीला जाऊ शकत नाही, तर दिल्ली मुंबईला कसा जाऊ. पण सरकार आहे कसा. कल्पना बघा की किती आमचे एक गैरसमाज की बाई सरकार कसा आहे, कोण आहे, छोटा आहे, मोठा आहे, लाल आहे, सफेद आहे. हा असा करता करता मग ह्या
वेगवेगळ्या याच्यातून येतं आमचे मित्र मोहन हिराबाई हिरालाल, आपल्याला तिकडे जंगल बचाव मानव बचाव आंदोलन सुरू झालं, त्यावेळेला तिकडे आले. त्यानंतर डॉक्टर अभय बंग ते तिकडे त्या आरोग्याच्या बाबतीत निघाले. डॉक्टर सतीश गोगुलवार ते तिकडे आले. डॉक्टर प्रकाश आमटेचं काम तिकडे मला माहीतच आहे, सांगणंच नाही. पण असा लोकांमध्ये आमचा संपर्क झाला, ते आमच्यात सहभागी झाले. त्यानंतर येतं आमचे एक आंतरराष्ट्रीय लेवलचे प्रोफेसर माधव गाडगीळ, हे सारखे ते आम्हाला जोडले. वेगवेगळे लोक असं जुळत गेले आणि अभ्यास म्हणजे विचार हे काय झाला कसा झाला. तर आमचा एक असा अभ्यास पहिल्यापासूनच सुरू झालेला होता की आदिवासींच्या संस्कृती, समाजव्यवस्था, न्यायव्यवस्था आणि जीवन जगण्याची पद्धती काय, गोटूल व्यवस्था काय, शिक्षणाची पद्धती काय होते, हे सगळं आम्ही विचार करत होतो. आणि त्या एरियात सुद्धा दारू भरपूर होता. आदिवासींना दारूशिवाय नाही जमत, त्याच्या लग्नात, मरणात, बारशात सगळं दारूशिवाय नाही. पण असं होतं का, हा एक प्रश्न निर्माण करायचं. नंतर आम्ही प्रश्न निर्माण करायला शिकलो. उत्तर देऊ नका, प्रश्न निर्माण करा. आम्ही जे इथे शिकलेले लोक आहेत, अधिकारी आहेत, मंत्री आहेत, सगळे आहेत, आम्ही म्हणजे समजत होतो की यांना सगळं समजलेलं आहे. पण जेव्हा प्रश्न विचारायला लागले तेव्हा त्यांच्याकडे उत्तर नाही. मग तेव्हा आम्ही असं निर्णय घेतला की प्रश्न व्यक्तिगत, उत्तर सामुदायिक, सहभागी पद्धतीने. कसा प्रश्न विचारायचा बघा, एक प्रश्न विचारून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सरकार हे सगळ्यांना याच्यामध्ये डोक्यात घुसलेलं आहे. सरकार 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 सरकारचे आई वडील कोण, सरकारचे आडनाव काय आहे, सरकार कोणत्या जातीचे आहे, सरकार कोणत्या धर्माचे आहे, सरकारचे डिलिव्हरी करणारा डॉक्टर कोण आहे, सरकारचे डिलिव्हरी जेथे गेलं तिथे अस्पताल कोणता आहे, आणि सरकारचे जन्मतारीख कोणता आहे सांगा बरं. तुमच्या विचारते का नाही, तुमच्या रेकॉर्ड केलेलं आहे, पण सरकारच्या रेकॉर्ड केले का तुम्ही. असा जेव्हा विचारल्याबरोबर एक IAS अधिकाऱ्याने म्हणाला, हे पागलपणाचे लक्षण आहे. आणि त्याने तर पागल म्हणाला. आणि आदिवासी लोक हे उर्मटपणाने वागणारे लोक आहेत, आदिवासी लोक रानटी आहेत, आदिवासी लोक राक्षसी आहेत, असं समजल्या गेला. आणि तो विषय आमच्यासाठी खूप फायद्याचा झाला, खूप फायदा आहे. ते असे लोक जेव्हा बोलायला लागतात तेव्हा त्याच्या एक विषयामध्ये कॉलेज जाऊन अभ्यास करता येते. PhD लिहिण्याची गरज नाही, पण अभ्यास करण्यासाठी असे काय म्हणतात. आम्ही ज्या लोकांना आम्ही सुशिक्षित म्हणतो तेच लोक जर असे बोलत असतील तर आदिवासी लोक तर पहा जंगलच जंगल त्यांना. आता तुम्हाला बोलल्यावर तुम्हाला राग मानू नका, येतच आपल्याला बोलता येईल. म्हणजे जेवढं आपल्या आतमध्ये जे खराब हवा भरलेला आहे तो बाहेर निघाला पाहिजे. आणि हेच आम्ही हे करून आम्ही त्या गावामध्ये आता शासनाचे कायदे आहेत, भरपूर कायदा, पण तुम्हाला किती झाला फायदा. आदिवासींचा कायदा, आदिवासींना किती झाला फायदा, काही नाही फायदा. कायदे काही वाईट नाही आहेत, आम्ही त्याचा उपयोग करून घेतलं नाही. आणि ते तर आम्ही सुरू केलं असं आमच्या पद्धतीने. काही केलं तरी किती कागद द्या, अर्ज करा, काही करा, सरकार काय मानत नाही आणि देत नाही. सरकार देतच नाही म्हणजे मोर्चे काढा, धरणं द्या, उपोषण राहा. हे कास्तकारी लोक उपाशी कसे राहतील. ते तर काम करणारे लोक, काही गरज नाही उपोषण करण्याची. पण हा जो आहे विषय समजून घेतला पाहिजे, त्यासाठी तिथं आम्ही अभ्यास केला. आणि अभ्यास गटामध्ये आवड असणारेच लोक, महिला, पुरुष, युवक सहभागी होतील. आणि ते कोणत्या विषयावर चर्चा करायच्या, जे गरज असणारे विषय. एक दुसरा जो आहे जीवनाला भेडसावणारे प्रश्न जे आहेत त्याच्यावर विचार करणे म्हणजे अभ्यास करणे. याच्यावर आम्ही शिकला. अभ्यास गटात जगातले कोणीही सहभागी होऊ शकेल,
पण ग्रामसभेमध्ये कोणीही उपस्थित राहू शकत नाही. उपस्थित राहिले तर सुचवू शकत नाही, ऐकू शकतात. हे आम्ही त्याचा अभ्यासातून शिकला. अभ्यास गटात चर्चा होईल, निर्णय होणार नाही आणि ग्रामसभेमध्ये निर्णय सर्व सहमतीने होईल. एकही विरोध जर झाला तर निर्णय होऊ शकत नाही. याच्यावर एका IAS अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला, काय गोष्ट करता तुम्ही म्हणे? सर्व सहमती, नवरा बायकोचा सर्व सहमती होत नाही तर गावाची गोष्ट का करता? म्हणजे असा प्रश्न फार महत्त्वाचा तो प्रश्न आहे. तो खरोखरच होत नाही. पण आम्ही त्यांना कसं समजावून सांगायचं? समजावून सांगू शकत नाही. तुम्हीच विचार करा. इथे भूतलावर एक भगवंतांनी प्राणी निर्माण केला. अनेक प्राणी आहेत, पण एक प्राणी असा आहे की दोपाय उपायवाला. हा दोपाय उपायवाला जो प्राणी आहे ना, हा प्राणी असा आहे, खराबाई करते आणि चांगलाही करते. म्हणून या प्राण्याला एक भगवंतांनी एक विशेष देण दिलेली आहे, बुद्धी. या बुद्धीच्या जोरावर आपण सर्व सहमती घेऊ शकतो. 5 बोटं सगळ्यांकडे आहे आणि तो 5 बोटं सारखं नाही, पण बुद्धीच्या जोरावर त्याला एकत्र आणा. आत्ता तुमचे एकत्र येतात. बुद्धी, हा बुद्धी 2 प्रकारचे आहे. एक बुद्धी त्या टेलरसारखा असतो, चांगला कपडा नेला तर सर्व खातरून टाकतो, ही एक बुद्धी आहे. दुसरी बुद्धी विवेक, विवेक बुद्धी, विचार. हा बुद्धी वापरला तर हे एकत्र येतात. आणि ते आम्ही हे केलं. आणि हे सर्वसहमतीचा मुद्दा हे त्याला सर्वसहमती जेथे निर्णय होतो तेथे सहभागी पद्धतीने, लोकसहभाग. आपल्याला माहीत आहे ही लोकशाही देश आहे. लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी करावा, पुढारी कर्मचारी मध्ये काम पडावा. यांना कोणी सांगितले ते? हां. आणि हे आम्ही हे करताना की आता जे की आमचा एक घोषणा होता, तो आता आपल्याला घोषणाचा जे एक की मुंबई म्हणजे राज्य, लोकसभा, विधानसभा, ग्रामसभा सर्वोच्च, सुप्रीम हायकोर्ट, याच्यावर कोणी नाही. आपण आमच्या राज्यात आमचं सरकार आणि आमच्या गाव, मोहल्ला, वार्डमध्ये आम्हीच सरकार, हे वाक्य घेऊन आम्ही करू शकतो. हे काही कठीण गोष्ट नाही. हे संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आहे. संविधान आम्ही वाचत नाही, आम्ही वाचताच येत नाही आम्हाला, हिंदी इंग्लिशमध्ये आहे. पण आमच्या जीवन जगताना आम्हाला असं लक्षात येतो, एक आदिवासींचा जो एक हा जो गोंड म्हणून ओळखला जातो, हा कोया समाज आहे. कोया म्हणजे सरळ सरळ माणूस आहे. माणसानी माणसासारखं जगणे हेच आमचे खरं धर्म आहे आणि हे माणुसकी आहे. असं आम्ही तुला लग्न झाला गाव, मरण झाला गाव, आणि व्यक्तिगत मालकी विसर्जित करून पूर्ण गावाची मालकी. आता आमचे विजयभाऊने सांगितलं, तेही आम्ही केलं. आणि सगळं आता प्लॅनिंग, गल्ली, निधी मुंबई दिल्ली, डायरेक्ट दिल्ली टू गल्ली आणि गल्ली टू दिल्ली, मधले दलाल नको, असं समजायला आम्ही एक केले आहे. आणि आता जंगलाच्या व्यवस्थापन, जल जंगल जमीन व्यवस्थापन समाजाने आणि आमचे शासनाचे प्रतिनिधी आणि संस्था संघटनांनी त्यांना मदत करावा. अशा प्रकारे माणसासारखं जगण्यासाठी आपल्याला माणूस हवा आहे, माणूस हवा आहे. माणसाशिवाय आपण दूर जाऊ. माणूस की जे असे सगळे संत तोर महात्म्यांनी सांगितलेले आहे. पण बोलतो पण कृती करत नाही. आज 10% भाषण आणि 90% कृती. भाषणात रासन आज मिळणार नाही, कृतीत मिळेल एवढे म्हणून घे. आणि मला 2 मिनिटे बोलायला लावले त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद तुफाजी. इतका कमी बोलणारा हा माणूस मी पाहिलेला आहे. शोध नावाचा एक गट पूर्वी महाराष्ट्रात मोहनच्याच पुढाकाराने सुरू झाला होता. खूप आनंद झाला तुम्ही हे सांगितलं.